होय, मी नाराज आहे. मला डावललं काय, फेकलं काय फरक पडत नाही. तर अजित पवारांशी चर्चा करणं मला गरजेचं वाटत नाही. छगन भुजबळांकडून उघडपणे नाराजी व्यक्त. छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. भुजबळांबद्दल काय करावं हे पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असेल. छगन भुजबळांच्या नाराजीवर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळणं हे जातीय राजकारण. संजय राऊतांची टीका. तर पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांनी इतकाच मान होता. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भुजबळ पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरले. ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही. नाराज आमदारांवरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते. अजित पवार भुजबळांबाबत योग्य निर्णय घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या राष्ट्रवादी भवन बाहेर भुजबळ समर्थकांकडून आंदोलन. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज. घोषणाबाजी करत भुजबळांना मंत्रिपद देण्याची मागणी. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक. नगर नाशिक राज्यमार्गावरील विंचूर इथं भुजबळ समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास आक्षेप यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. समर्थकांचा इशारा. अजितदादांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी भुजबळांची भेट घेतली. पक्षाकडून भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. मंत्रिपद न मिळाल्यानं राणा दाम्पत्य देखील नाराज. रवी राणा कालच नागपुरातून अमरावतीला परतले. सूत्रांची माहिती. नव्या लोकांना वाव द्यावा लागतो. जे बाजूला राहिलेत त्यांचा पक्षाकडून योग्य तो सन्मान राखला जाईल. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मी अजिबात नाराज नाही. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल. मंत्रिपदावर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. मी स्वतः नरेंद्र भोंडेकर, अर्जुन खोतकर यांना भेटणार. त्यांच्यामध्ये मंत्री होण्याची क्षमता होती. मात्र केवळ 11 जणांनाच मंत्री करायचं होतं. त्यामुळे शिंदेंची अडचण समजून घ्यायला हवी. उदय सामंत यांचं नाराज आमदारांसंदर्भात वक्तव्य. छोट्या आणि मित्रपक्षांचा दुर्दैवानं झालं नाही. आम्ही धान्याची रास उभी केली होती. मात्र आम्हालाच आता खळ्यावरून बाहेर काढलं. सदाभाऊ खोत यांच्याकडून नाराजी व्यक्त. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज. नाराज तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरावरून परतल्याची माहिती. मंत्रिपद हुकल्यानंतर अनिल पाटलांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली. पक्ष संघटनेच्या जबाबदारीवर अनिल पाटलांनी तटकरे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती. विधानसभेला महायुतीच्या विरोधामध्ये काम करणाऱ्यांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार संजय कुटे आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह 5 ते 6 जणांचा समावेश. संजय गायकवाडांची माहिती. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत. गुंडशाही चालवणाऱ्यांचा संबंध धनंजय मुंडेंसोबत. वडेट्टीवार यांचा आरोप. तर मुंडेंमुळे कारवाईची टाळाटाळ सुरू असल्याचा देखील आरोप. व्यवहारातून झालेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न. दोषी व्यक्तीला कठोर शासन झालं पाहिजे. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्येमागे कुणीही असो कारवाई होणार. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन. स्पेशल SIT नेमण्याची देखील घोषणा. परभणीमध्ये तोडफोड प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं काहींना अडकवलं. परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर झालेल्या राड्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंची टीका. सरपंच संतोष देशमुख हत्येमागील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. तर आम्ही बीड आणि परभणीला जाणार. आव्हाडांची माहिती. संतोष देशमुख यांच्या हत्येत वेगळे गुन्हे नोंदवून तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. वाल्मिक कराड विरोधात साधा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. बीडच्या आंबामध्ये ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कोठडीमध्ये आंदोलकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन. पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांकडून मागणीचं निवेदन. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी बीडच्या आष्टीमध्ये कॅन्डल मार्च. मराठा समाज बांधवांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढला. बीड आणि परभणीतील घटनेवरून महाराष्ट्रातील जनतेमध्ये चीड. दोन्ही घटनांसंदर्भात सरकारनं भूमिका मांडावी. नाना पटोलेंची विधानसभेत मागणी. संविधानाचा अपमान कधीच कुणीही सहन करू शकणार नाही. परभणीतील घटनेनंतर मनोरुग्णावर कारवाई केली आहे. फडणवीसांचं उत्तर. बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी. कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी.
चेंबूरमध्ये आंदोलक आंबेडकरी अनुयायांना ताब्यात घेण्यात आले। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूनंतर चेंबूरमध्ये आंदोलन। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ दहिसरमध्ये आरपीआय आठवले गट आक्रमक। आठवले गटाकडून दहिसर बंदचे हाक। आंदोलकांकडून मुंबई बंदच्याही घोषणा। पवईत देखील बंद पाळण्यात आला। आजच्या महाराष्ट्र बंदला आरपीआय सचिन खरात गटाचा पाठिंबा। बंद शांततेनं पार पाडण्याचं सचिन खरात यांचं आवाहन। परभणीमध्ये आज आंबेडकर अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक। परभणी दगडफेकीमधील आरोपी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी बंद। न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशीचा मृत्यू। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ लातूर बंदची हाक। एसटी बससेवा वगळता अनेक दुकानं बाजारपेठा बंद। न्यायालयीन कोठडीमध्ये आंदोलकांच्या मृत्यूनंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन। न्यायालयीन कोठडीमध्ये आंदोलकाच्या मृत्यूनंतर सोलापुरात पडसाद। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये देखील आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा। आरोपीची नार्को टेस्ट करा आणि कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची मागणी, अन्यथा राज्यामध्ये उद्रेक होईल, आंबेडकरी अनुयायांचा इशारा। परभणी घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक। कायदेशीर कारवाईची मागणी। परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये पोलिसांकडून खबरदारी। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिंदू चौकात पोलीस बंदोबस्तात वाढ। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। क्रांती चौकामध्ये आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। परभणी घटनेच्या निषेधार्थ उमरगा शहर बंद। बससेवा, शाळा, महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंद। खबरदारी म्हणून नांदेड आगारातील एसटीच्या बस फेऱ्या रद्द। एसटी महामंडळाचं लाखो रुपयांचं नुकसान। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेड शहरातील बाजारपेठा देखील बंद। आरटीआय चौकामध्ये भीमसैनिकांकडून निदर्शन। परभणी घटनेच्या निषेधार्थ आज माजलगावमध्ये देखील सर्वच पक्षीय संघटनांकडून बंदची हाक। माजलगाव शहरामध्ये कडकडीत बंद। बस सेवा देखील पूर्णपणे बंद। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआय आठवले गटाचं आंदोलन। परभणी घटनेच्या निषेधार्थ आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंदची हाक। व्यापाऱ्यांकडून बंदला चांगला प्रतिसाद। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्हा बंदची हाक। टायर जाळत अर्धापूर निर्मल महामार्ग बंद। आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी जालन्यामध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन। ईव्हीएम मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। सरकार विरोधात घोषणाबाजी। विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं। आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करू। विरोधकांना 440 व्होल्टचा करंट लागला। चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला। विरोधी पक्षनेतेपद हा ठाकरे गटाचा हक्क। विरोधकांची संख्या कमी असली तरी ठाकरे गटाचे आमदार जास्त। उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय घ्यावा। विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। प्रचंड मोठ्या बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार। नागपुरातील राजभवनामध्ये काल 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा।